अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हा शाखेची धडक कारवाई। 37,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 6 गुन्हे दाखल। अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत 5 अवैध दारू विक्रेत्यांसह 1 जुगार अड्ड्यावर छापा टाकला। या कारवाईत एकूण 37,980 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दिनांक 12 मे 2026 रोजी जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेने 4 विशेष पथक तयार केले होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके श्रीगोंदा, पारनेर तसेच अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत रवाना करण्यात आली होती। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करत अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली। तसेच एका ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकून जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली। कारवाई दरम्यान देशी विदेशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण 37,980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा स्थानिक गुन्हा शाखेकडून देण्यात आला आहे।